नमस्कार. आज सकाळी व्हॉट्सअप बघत असताना आमच्या किटी ग्रुपवर खूप सुंदर असा लेख आला आणि तो मला आवडला. तर म्हटलं चला कोणी वाचलंय की नाही म्हणून आपण शेअर करूया. तर आणि समोर आंबेही होते म्हणून म्हटलं चला सांगूया. तर स्टार्टिंग संस्कृतमध्ये श्लोक होता. आता ते मी काय बोलणार नाही कारण अवघड आहे, संस्कृत आहे म्हणून. तर मी त्याचा अर्थ तुम्हाला सांगते. फळांचा राजा असणाऱ्या आंब्याची स्तुती ऐकून नारळाच्या पोटात पाणी झालं. फणसाच्या अंगावर तर काटे उभे राहिले. उंबराचं फळ फुटूनच गेलं आणि केळ्यांनी पण मान टाकली. द्राक्ष तर काळपट झाली आणि छोटीही झाली. जांभूळ तर पार हेव्याने जांभळं पडलं. आणि हे सगळं कशामुळे झालं बरं माहितीये का? द्वेषामुळे.